आता तर मी काहीतरी नवीनच ऐकलं, सवय काय जात नाही. झाड म्हणजे डिपार्टमेंटला मिनिस्ट्रीला झाडं काही म्हणजे पैसे काहीतरी कमी पडतायत. तर त्याच्यासाठी आता वन खात्याची जी आहेत सागाची झाडं त्याला तोडायचं म्हणतात आणि त्याच्यातून पैसे घ्यायचे. त्याचबरोबर अजून काहीतरी नवीन ऐकलं मी, ते बिबटे नाही पहिलं अगोदर मला म्हणजे बोकडं सोडा बकऱ्या सोडा, पण आता नवीन आहे का अजून एक आहे, फळ झाडं वगैरे लावली पाहिजे जेणेकरून जंगलातून जे आहे हे प्राणी आता बोकडं खाणार का फळं खाणार, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन हे पहिलं ठरवलं पाहिजे. आता बिबट्यांना नाही सांभाळता येत, आमच्या वाघांच्या कुठे मागे लागले तुम्ही? पहिले बिबटे सांभाळले पाहिजे, मग हे वाघ इथे बसलेत. कुठले कुठले डायलॉग्स नको, उगाचच माझा काय घेणं ना देणं नाही, उगाच मला मध्येच खेचतात. मी आपला बरा आहे तिथे कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ त्या ठिकाणी, मला उगाच जे या ठिकाणी काय काय माझी करून टाकणार. हा मी म्हणत त्या दिवशी पण म्हणालो, मी गेले एका आठवड्या अगोदर एक त्या दिवशी सगळं सांगितलं मी की एका महानगरपालिकेवरती नाही आमच्या भागात, आमचे वेगवेगळे ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ सगळ्या महानगरपालिका आहेत. तिथे जे आहे सगळ्या महानगरपालिकेवरती शिवसेनेचे महापौर आहेत, शिवसेनेची सत्ता आहे आणि युतीचा धर्म आम्ही पाळला. एक हाती सत्ता असून सुद्धा जे आहे हे युतीला जे आहे तडा जाऊ दिला नाही. युतीमध्ये जे आहे त्या ठिकाणी आम्ही महापौर उपमहापौर जे आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी केला, कारण की केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे आहे आम्ही या ठिकाणी काम करतो. आणि तुम्ही कुठे खासदारकीवरती पाणी सोडता वगैरे बोलता. अरे खासदार साहेब, आपण जे काम करताय आणि आपल्या मागे जी आहे ही एवढी तमाम शक्ती जी आहे शिवसैनिकांची आहे, खूप कमी कालावधीमध्ये जे आहे नवी मुंबईमध्ये चांगलं काम नरेश मस्केजी या ठिकाणी करतायत आणि पहिल्याच वेळेस नरेश मस्केंना संसद रत्न पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळाला या लोकसभेमध्ये. आणि त्यांचा परफॉर्मन्स जे आहे हे कोणालाही फर्स्ट टायमरला लाजवेल इतकं चांगलं परफॉर्मन्स जे आहे हे नरेशजी मस्के यांचं त्या सभागृहामध्ये आहे. तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी काय बोलायची गरज नाही. हमको मिटा सके जमाने में दम नहीं, हमको मिटा सके जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है हम जमाने से नहीं. कोण कुठे आता 2029 ला कळेल, एकतर तुमच्याकडे ना तर माझ्याकडे, नाहीतर इकडेच. बघा मला वाटतं जेवढं झेपतं तेवढं बोललं पाहिजे. शिंदे साहेब कधी कोणावरती टीका करत नाही, कधी कोणाला उलट बोलत नाही. ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी करतोय मला वाटतं एकदम कोत्या मनस्थितीमध्ये जे आहे, जसं कोतं मन असतं की कोणालाच काही मिळालं नाही पाहिजे, आम्हाला सगळं मिळालं पाहिजे, या सगळ्या गोष्टीतून बाहेर आलं पाहिजे. युतीचं वातावरण चांगलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एकत्र मिळून काम करतायत. चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचतंय, सरकारबद्दल चांगली भावना जी आहे लोकांमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये युतीमध्ये जे आहे मिठाचा खडा टाकण्याचं काम, तणाव निर्माण करण्याचं काम जे आहे ते काही लोकांनी जे आहे ते केलं नाही पाहिजे. या ठिकाणी इथेच परिवहनचा विषय काढला तुम्ही, या सगळ्या गोष्टीवरती जे आहे माननीय
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं बारीक लक्ष आहे. आपण कोणीही जे आहे ते काळजी करायची गरज नाही. या नवी मुंबईमध्ये जे आहे कुठलाही अनुचित प्रकार जो आहे तो या ठिकाणी खपवून घेतला जाणार नाही. इथे लोकशाही आहे, लोकशाही, हुकुमशाहीला जो आहे ते या ठिकाणी स्थान नाही. तर आपण सगळ्यांनी जे आहे ते आपलं काम चांगल्या प्रकारे करा, लोकांपर्यंत जा. लोकांनी विश्वास दाखवलेला आहे आपल्यावरती. आपल्याला निधीचा विषय असेल, नगर विकास खातं शिंदे साहेबांकडे स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे शिंदे साहेब जे आहे निधीचा वाटप जो आहे लोकांना, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, कुठल्या पक्षाचा आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करत नाही. कोण कुठल्या पक्षाचा आहे, तू या पक्षाचा आहे, नाही ना तुला निधी नाही देणार, तू शिवसेनेचा आहे तुलाच निधी देतो, तू भारतीय जनता पार्टी नाही तुला निधी देणार, असं नाही केलं. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि आज देखील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असेल, आमदार, खासदार, नगरसेवक जे असेल त्याला जे बघतो करतो नाही, लगेच जे तिथल्या तिथे जे निधी सँक्शन करण्याचं काम जे शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं.